जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदूतया श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि 17वा अध्याय श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। श्रद्धात्रय विभाग योग असा 17वा अध्याय आज पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्याच्या आधी 14वा जो अध्याय आहे तो गुणत्रय विभाग योग हा आपण सर्वांनी ऐकलेला आहे। हे 3 गुण जे आहेत ते आपल्या स्वभावात असतात। कुठला तरी एक गुण वरचढ होतो, 2 गुण दबलेले असतात आणि जो वरचढ गुण असतो त्याप्रमाणे आपल्याला प्रेरणा मिळतात, त्याप्रमाणे आपले वृत्ती निर्माण होतात आणि त्यातून आपल्याला कर्म करण्याची प्रबळ इच्छा होते। तर हे जे त्रिगुण आहेत ते कसे चढतात आणि कसे उतरतात या संदर्भामध्ये एक काव्य आज आपण ऐकणार आहोत। काव्य रचयिता सौभाग्यवती अर्चना कुलकर्णी आणि ते काव्य स्वरबद्ध केले सौभाग्यवती गीताली पुणकर। आधी काव्य ऐकूयात आणि त्यानंतर निरूपणाला सुरुवात करते।
जय रघुवीर समर्थ. या 3 गुणांप्रमाणे कुठल्या गुणाचा पारा वर चढतो आणि मग त्याप्रमाणे आपली श्रद्धा विकसित होते ते आपण आत्ताच या गीतातून ऐकलेलं आहे. पण या वर खाली होणाऱ्या गुणांमध्ये त्यांच्या रंगामध्ये न राहता श्री गुरूंच्या उपदेशानुसार गुणत्रया ते अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी निसंब झणे. आणि ह्या गुणांचा पारा चढणे उतरणे हे केव्हा कमी होतं तर श्री गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आपण ज्या वेळेला 3 गुणांच्या अंमलाखाली न राहता त्या 3 गुणांना आपल्या अंमलाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला गुरु कृपेने निर्गुण तत्वाशी एकरूप झाल्यावर या गुणांचा पारा खालीवर न होता आपल्याला पूर्ण आनंदाने जगण्याची जी व्यवस्था आहे ती होऊ शकते. आणि तेच भगवंत आपल्याला आसीपदाच्या अनुभवासाठी आपण स्वतःला कसं ठेवलं पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. दैवी गुणसंपदेचा उत्तरार्ध म्हणजे हा 17वा अध्याय म्हणजे 16व्या अध्यायाचा उत्तरार्ध असं या अध्यायाला म्हणता येईल. प्रश्न विचारलेला आहे अर्जुनाने की कित्येक लोक असे दिसतात की शास्त्राशी त्यांचा काही संबंध आलेला नसतो, शास्त्र आज्ञा त्यांना काहीही माहिती नसतात, परंतु तरी सुद्धा श्रद्धेने काहीतरी ते करत आहेत असं आपल्याला दिसत असतं. मग ही नेमकी श्रद्धा कुठली आहे? सात्विकी आहे, राजसी आहे का तामसी आहे असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलेला आहे. वास्तविक पाहता 17वा अध्याय चाललेला आहे. आतापर्यंत भगवंतानी प्रत्येक योगाचं सविस्तर वर्णन जे आहे ते अर्जुनाला म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून आपल्या समोर मांडलेलं आहे. पण तरीही भगवंताचे बोल इतके गोड आहेत, त्याच्या वाणीरूपी पावातून निघणारे हे शब्द इतके मधुर आणि गोड आहेत की त्यांनी त्याचा हा पावा वाजवणं थांबवूच नये असं अर्जुनाला वाटतं. आणि म्हणून भगवंताला बोलतं ठेवण्याचा प्रश्न निर्माण करून करून तो काय करतो आहे तर प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्या या प्रयत्नातून लाभ जो काय होतोय तत्वज्ञानाचा तो तुमच्या आमच्या सारख्यांना होतो आहे. आता या अध्यायातलं काय तत्वज्ञान आहे, त्याचा माझ्याशी नेमका काय संबंध आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. वास्तविक पाहता तत्पदाशी जोडायचं असेल म्हणजे आसीपदाचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठला गुण आपल्या स्वभावामध्ये वरचढ सतत ठेवला पाहिजे तर त्याचं उत्तर आहे सत्वगुण जो आहे तो सतत वर ठेवला पाहिजे. कारण सत्वगुण आहे भगवत भक्ती. सत्वगुणामध्ये ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो पूर्णपणे जसाच्या तसा पडतो. म्हणजे ज्ञान प्रकाशाचा आत्मस्वरूपाचा अनुभव जो काही आहे तो सत्वगुणी वृत्ती जर वर असेल तर त्या ठिकाणी तो अनुभव येतो. पण नंतर सत्वगुण सुद्धा काय करायचा आहे तो सोडूनच द्यायचा आहे. साध्य होता साधनाचा ठाव नाही, पण साध्य होईपर्यंत कुठलं साधन आम्हाला जास्तीत जास्त सांभाळायचं आहे तर मी जर स्वतःला साधक म्हणत असेल तर माझ्या स्वभावामधला सत्वगुण जो आहे तो जास्तीत जास्त कसा वर ठेवता येईल आणि सात्विक श्रद्धेतून मला सगळं जीवन कसं व्यतीत करता येईल ते पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. 3 प्रकारच्या श्रद्धा. आता जिथं सात्विक श्रद्धा आहे त्या सात्विक श्रद्धेमध्ये भगवंताची त्यांनी केलेल्या आज्ञाची आणि तत्व ज्याला म्हणतात ब्रह्म नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व त्याची प्रधानता सात्विक श्रद्धेमध्ये असते. जिथं सांसारिक श्रद्धा विकसित झालेली आहे. आता सांसारिक श्रद्धा म्हणजे नेमकं काय? श्रद्धा शब्दाचा अर्थ आहे सत्याचा बुद्धीत झालेला निश्चय. आता सत्याचा बुद्धीत झालेला निश्चय ज्यांना जगत सत्य वाटतंय आणि त्या निश्चयातून
जे जीवन जगतात त्यांच्या ठिकाणची जी श्रद्धा आहे ती रजोगुणी श्रद्धा, तमोगुणी श्रद्धा, रज आणि तमो यांच्याकडे ओढली गेलेली ती श्रद्धा जी आहे ती सांसारिक भोगाची सतत काय करत असते तर त्या ठिकाणी भोगाचीच अपेक्षा ठेवत असते. सात्विक श्रद्धा देवाला जाणण्याची त्या ठिकाणी श्रद्धा ठेवते आणि जे रजोगुणात्मक आहे म्हणजे रजोगुण आणि सत्वगुण ज्यांचा जवळजवळ आहे त्यांच्या ठिकाणी धार्मिक श्रद्धा, रजोगुण आणि तमोगुण ज्यांच्या ठिकाणी शबलतेने एकत्र आलेला आहे त्यांच्या ठिकाणी सांसारिक श्रद्धा आणि पूर्ण सत्वगुण ज्यांच्या अंगी बांधलेला आहे त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक श्रद्धा जी आहे ती विकसित झालेली आहे. आता रजोगुण प्रबळ असेल त्यावेळेला धार्मिक श्रद्धा, आता ती धार्मिक श्रद्धा म्हणजे कशा प्रकारची आहे, त्यांचा मनातला भाव कशा प्रकारचा असतो, तर ह्या जन्मी जरी आम्हाला ते मिळालं नाही तरी धर्म कर्म करून यज्ञ कर्म करून पुढच्या जन्मी किंवा स्वर्गाला सत्य मानणारे नरकाला सत्य मानणारे असे हे लोक असतात आणि ते नरकात पडू नये तर आपण स्वर्गातच जावं या दृष्टीने यज्ञ कर्म धार्मिक कर्म करत असतात. त्यामुळे तिथं धार्मिक भावाची श्रद्धा जी आहे ती विकसित झालेली आहे. जास्त तमोगुण वर आहे त्यांच्या ठिकाणी संसार देह आणि जगत हेच सत्य आहे आणि त्यामुळे देहात आलेल्या या जीवानी या जगताच्या माध्यमातून सर्व प्रकारची सुख जी आहे ती ह्याच जन्मात मिळवली पाहिजे असं त्यांच्या ठिकाणी चकार लावून भोगाची अपेक्षा असते. आणि जे पारमार्थिक आहेत सत्वगुणी आहेत त्यांच्या ठिकाणी मात्र सद्यस्थितीत जरी तो देव आपल्याला दिसत नसला तरी शास्त्रावर आणि संतांवर विश्वास ठेवून त्या देवाचा शोध घेण्याची प्रक्रिया जी आहे ती त्यांच्या ठिकाणी सुरू असते. अशा 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. आता शास्त्र आणि शास्त्राने सांगितलेला विधी यांचा जो काही त्याग आहे तो 3 कारणाने होऊ शकतो असं आपल्या समोर मांडणी आहे. एक तर शास्त्र माहीतच नसणं म्हणजे अज्ञानाने शास्त्राचं उल्लंघन केलं जातं. दुसरं आहे माहिती आहे पण उपेक्षेने म्हणजे त्यात काही तथ्य नाही असं वाटून त्या शास्त्रविधीचा अज्ञानचा जो काही आहे तो त्या ठिकाणी ते मोडून पाडण्याचा प्रयत्न चाललेला असतो, त्याला उल्लंघून पुढे जाण्याचा प्रयत्न चाललेला असतो. किंवा सारं जग जर असंच वागतंय तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने वागावं असं करून शास्त्राच्या आज्ञा ज्या आहेत त्या ठिकाणी धुडकावून लावल्या जातात. आणि तिसरं आहे विरोध करणे. ज्ञानामि धर्मम नचमय प्रवृत्ती हे आपण दुर्योधनाच्या तोंडचं वाक्य नेहमी ऐकतो की सगळं माहिती आहे पण त्या पद्धतीने वागण्याची ते विधियुक्त असणारे सगळ्या आज्ञा ज्या आहेत त्या पालन करण्याची त्याच्या ठिकाणी क्षमताच नसते. तर उलट तमोगुणाच्या प्रभावामुळे त्या आज्ञांना ते सतत विरोध करत असतात. मग आता ह्यापैकी मी नेमका कुठं बसतोय हे जे आहे ते पाहण्याचा या अध्यायाचा अभ्यास करता करता आपल्याला काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. आता हे जे 3 गुण आहेत ते 3 गुण मांडणी आपल्या समोर आहे की तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण. यामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कुठला गुण असेल तर तो सत्वगुण आहे. शेवटी त्याला सुद्धा सोन्याची बेडीच म्हटलेलं आहे. साधकाने आधी तो कमवायचा आहे, त्या सत्वगुणाच्या प्रभावाखाली राहून साधना करायच्या आहेत. पण साध्यामध्ये प्रवेश करत असताना त्याला या साधनेचा सुद्धा शेवटी काय करावा लागतो तर त्यागच करावा लागतो. छान उदाहरण आपल्या समोर आहे की मला जर ट्रेनने दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आता ट्रेन हे दुसऱ्या गावाला नेणारं साधन आहे. पण ट्रेन पर्यंत जाईपर्यंत म्हणजे रेल्वे स्टेशनवर जाईपर्यंत त्याच्या आधी मला दुसरं एखादं साधन स्वीकारावं लागतं. ते आहे ऑटो रिक्षा नावाचं साधन. मग आता सुरुवातीला मी घरातून खाली उतरते, ऑटो रिक्षामध्ये बसते, ऑटो रिक्षात बसून रेल्वे स्टेशन पर्यंत जाते आणि रेल्वे स्टेशन येताच ऑटो रिक्षा या साधनेचा मला त्याग करावा लागतो. त्यानंतर मी रेल्वेत बसते कारण जिथं मला जायचं आहे त्या ठिकाणी ही रेल्वे मला घेऊन जाणार आहे. पण
जिथं मला जायचं आहे ते गाव आलं की रेल्वे या साधनेचा सुद्धा मला काय करावा लागतो, या साधनाचा सुद्धा मला त्यागच करावा लागतो, त्याशिवाय त्या गावामध्ये मला जाता येणार नाही. म्हणून कितीही चांगली साधना असली तरी साध्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल, साध्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आता आत्मा हे साध्य आहे का नित्यप्राप्त आहे? खरं तर आत्म्याला साध्याचा दर्जाच नाही, कारण ते नित्य प्राप्त आहे आणि नित्य प्राप्ताची प्राप्ती ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात, असं आपण वारंवार ऐकतो आहोत. पण तरी सुद्धा सुरुवातीला मात्र आत्मा हे साध्य आहे हे लक्षात ठेवूनच आम्हाला साधना कराव्या लागतात. आणि साधना करता करता ज्या वेळेला अविद्येचा मळ पूर्णपणे धुवून जातो, त्यावेळेला हे ब्रह्मविद्येचं साधन सुद्धा त्या ठिकाणी बाजूला ठेवून ब्रह्मामध्ये प्रवेश करावा लागतो. आता या 3 गुणांमध्ये सर्वश्रेष्ठ साधक या दृष्टिकोनातून विचार केला तर सर्वश्रेष्ठ जो गुण आहे तो सत्वगुण आहे. आता 1च्या 10 पट म्हणजे 10, 10च्या 10 पट म्हणजे 100. तसं तमोगुणापेक्षा 10 पट श्रेष्ठ रजोगुण आहे आणि रजोगुणापेक्षा 100 पट श्रेष्ठ सत्वगुण आहे, असे आपल्या समोर इथं संतांनी मांडणी करून ठेवलेली आहे. मग इतका श्रेष्ठ असणारा तो सत्वगुण आधी मी अंगीकारल्याशिवाय सगळ्यात श्रेष्ठ असणारं, महान असणारं असं जे तत्व आहे त्या तत्वापर्यंत मला पोचता येणार नाही. आणि म्हणून साधकांनी कुठल्याही साधना करण्याच्या आधी साधनेचं साधन जो सत्वगुण आहे त्याला आधी आपल्या स्वभावामध्ये पूर्णपणे बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता सत्वगुण बाणवण्यासाठी किंवा माझ्या स्वभावामध्ये 3 गुण प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहेतच आहेत. फक्त कुठल्या गुणाचा काय परिणाम आहे, कुठल्या गुणामुळे कुठल्या प्रकारची श्रद्धा विकसित होत आहे आणि ती ओळखायची कशी आहे, तर मग ते ओळखण्याचे साधन म्हणून या ठिकाणी आपल्या समोर त्याचा आहार कसा आहे, यज्ञ, दान, तप इत्यादी गोष्टी करत असताना त्याची वृत्ती कशी आहे, ह्याच्यावरूनच त्याची श्रद्धा तामसी आहे, राजसी आहे का सत्वगुणी आहे हे ओळखायला मदत होते. आणि म्हणून या ठिकाणी त्याचा उहापोह जो आहे तो भगवंतांनी इथं करून ठेवलेला आहे. मग कुठल्या गुणाचा काय परिणाम आहे, कुठल्या गुणामुळे मला काय खावंसं प्यावंसं वाटतं, कुठल्या गुणामुळे कोणाशी संगत करावीशी वाटते, माझ्या स्वभावामध्ये काय काय आहे हे तपासण्याचं काम जे आहे ते या अध्यायाच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे. पण गंमत अशी होते की ज्या वेळेला आपण शास्त्राचा गुणांचा अभ्यास करतो त्यावेळेला स्वतःला तपासण्याऐवजी इतरांनाच तपासायला सुरुवात करतो. माझ्याच बाबतीतला अनुभव सांगत असते मी नेहमी की अगदी सुरुवातीला पदाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि मग एका चातुर्मासामध्ये ठरवलं की आता आपण फक्त दासबोधच अर्थासहित वाचून काढायचा, दुसरं ललित वाङ्मय, वर्तमानपत्र, इतर नियतकालिक ह्यातलं काहीही वाचायचं नाही. फक्त सद्ग्रंथ म्हणून दासबोध आणि दासबोधाचा अर्थ एवढंच आपण वाचायचं आहे. मैत्रिणींना घेऊन दासबोध वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये त्रिविध ताप, त्रिविध गुण ह्याचं तपशीलवार जे समर्थांनी वर्णन केलेलं आहे ते अतिशय भावलं. मग आता हे भावल्यानंतर वास्तविक पाहता परिणाम काय व्हायला पाहिजे होता की आपल्या ठिकाणी कशा वृत्ती उत्पन्न होत आहेत, आपला आहार विहार कसा आहे, कुठल्या गुणांना साजेसं आपला स्वभाव बनलेला आहे हे तपासण्याच्या ऐवजी मी मात्र माझ्या समोर येणाऱ्याचा स्वभाव तपासायला सुरुवात केली. आता अशी या ठिकाणी आपली फजिती होऊ शकते. आणि म्हणून हे जे कोश आहेत त्या कोशातून आपण बाहेर पडलं पाहिजे असं डॉक्टर काका आपल्याला सांगतात. म्हणजे परमार्थामध्ये इतरांना तपासणं सोडून देऊन आपण आपल्या स्वभावाचं परीक्षण आणि निरीक्षण करायला शिकलं पाहिजे. जो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो त्याला पारमार्थिक साधक असं म्हणतात. आणि जो स्वतःचं गुणदोषांचं निरीक्षण न करता इतरांचे अवगुण पाहत जातो
आणि एकमेकांना सांगत जातो त्याला पूर्ण प्रापंचिक असं म्हणतात. मग आपण नेमकं कोण आहे ते आपणच आपल्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. साधन करायचंय ना तुम्हाला, मग साधन म्हणजे नेमकं काय, साध्य काय आहे, मला नेमकं काय मिळवायचं आहे, ते मिळवण्यासाठी माझ्याजवळ कुठली सामुग्री पाहिजे, स्वभावामध्ये कुठला गुण वरचढ राहिला तर माझी साधना जी आहे ती योग्य पद्धतीने होणार आहे. कुठल्या श्रद्धेचा मला माझ्या आतमध्ये विकास करायचा आहे, हे सगळं साधकांनी स्वतःच्या ठिकाणी तपासलं पाहिजे. श्री गुरूंचे प्रवचन ऐकता ऐकता, सद्ग्रंथाचं वाचन करता करता आपण आपल्याला तपासण्याची जी साधना आहे ती साधना मुख्यत्वाने साधकांनी केली पाहिजे. आणि ती साधना ज्याला व्यवस्थित जमलेली असते तो नंतर पारमार्थिक क्षेत्रामध्ये लवकर प्रगती करू शकतो. जो सत्वगुणी झालेला आहे तो परमार्थामध्ये लवकरात लवकर साध्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून इथं आपल्या समोर की ज्याला मोक्ष हवा आहे त्यांनी सर्व साधने जी आहेत ती शास्त्रात सांगितली त्याप्रमाणे करावी. काकांचं एक आवडतं वाक्य आहे की सगळे साधक भक्ती मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात, पण आमची आपली भक्ती बरी, या पद्धतीने त्यांची भक्ती चाललेली असते. म्हणजे स्वतःला परवडेल ती, स्वतःला जमेल ती, ह्या पद्धतीने काहीतरी ते करतच राहतात. परंतु शास्त्राला मान्य होईल अशी, संतांना रुचेल अशी भक्ती जी आहे ती भक्ती केल्याशिवाय त्याला मोक्षापर्यंत पोहोचता येणार नाही. आणि म्हणून स्वतःला तपासण्याची परमार्थामध्ये अत्यंत आवश्यकता असते. आता गुणांप्रमाणे असणाऱ्या या 3 श्रद्धांचं वर्णन जे आहे ते आपल्या समोर 2 ते 6 या श्लोकांमध्ये केलेलं आहे की त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा. प्रत्येक जीव स्वतःचा एक स्वभाव घेऊन जन्माला आलेला असतो. आता हा स्वतःचा स्वभाव घेऊन आलेला असतो म्हणजे नेमकं काय, की जन्मजात त्याच्या स्वभावामध्ये काही गोष्टी पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार तशाच्या तशा पुढे आलेल्या असतात. एक म्हण आहे पहा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे लहानपणापासूनच तो काय पद्धतीचा पुढे होणार आहे हे त्याच्या लहानपणीच्या हालचालीवरून दिसून येतं. लहानपणापासूनच त्यांचे ते स्वभाव जे आहेत, जे पूर्वजन्मीचे संस्कारानुसार बनलेले, ते तसेच्या तसे त्यांच्या सोबत आलेले असतात. उदाहरण देतात मंदाताई की अगदी नुकतंच बसायला लागलेलं मूल आहे, दात वगैरे यायला सुरुवात झाल्यानंतर त्याला बाहेरचं खाऊ घालणं वगैरे सुरू झालेलं असतं. मग सगळ्यात जास्त मुलांना काय आवडतं तर चॉकलेट आवडतं. आता एखाद्या मुलासमोर आपण चॉकलेटने मूठभर चॉकलेट हातात घेऊन त्याच्या समोर धरतो, तो त्यातले चॉकलेट उचलून घेतो आपल्या मुठीतले, आणि त्याच्यानंतर आपण जर परत हात केला तर एखादं मूल जे आहे ते हसत हसत एखादं चॉकलेट आपल्या हातावर ठेवतं. पण एखादं मूल जे आहे ते मूठ त्याची जी भरलेली आहे चॉकलेटनी ती एकदम मागे घेतं. हे त्यांच्या स्वभावात कुठून आलं की एखाद्याला देण्याची लहानपणापासूनच सवय आहे आणि एखाद्याला मात्र स्वतःला जे मिळालं ते कोणाला द्यावंसं वाटतच नाही. हे कुठून आलेलं आहे? किंवा आपण पाहतो खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी सुद्धा आता लहानपणापासून त्यांना काही कोणी शिकवलेलं नसतं. उलट जेवढं घरात शिजलेलं आहे तेवढं हळूहळू त्या मुलांनी सगळं खावं असा आईचा वडिलांचा प्रयत्न असतो. पण तरी सुद्धा त्यांच्या स्वभावात काही काही गोष्टीची आवड घेऊनच ते जन्माला आलेले असतात. हे कुठून येतं तर पूर्वजन्मी ज्या पद्धतीने त्यांचे गुण वर असतील, ज्या पद्धतीने त्यांनी आहार केलेला असेल, त्या पद्धतीने त्यांच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या त्यांच्या स्वभावामध्ये दडलेल्याच असतात. मग आता पूर्वजन्मानुसार, पूर्वकर्मानुसार काही स्वभाव घेऊन जरी आम्ही जन्माला आलेले असलो तरी सुद्धा भगवंतांनी मनुष्य प्राण्याला क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्याच क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून
सत्व रज तम त्यांच्या प्रेरणा, त्यांच्याप्रमाणे होणारं कर्म आणि त्याला मिळणारं फळ हे सगळं शास्त्राच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून समजून घेऊन माझ्या ठिकाणचं मी काय मागे सारलं पाहिजे आणि काय पद्धतीने मी स्वतःला घडवलं पाहिजे ह्याचा जो विचार आहे तो मनुष्य प्राणी करू शकतो. इतर प्राण्यांच्या ठिकाणी हे स्वातंत्र्य नाही, पण मनुष्याच्या ठिकाणी मात्र स्वतःच्या स्वभावाला घडवण्याचं नक्की स्वातंत्र्य आहे. आणि म्हणूनच दैवी गुणसंपदा आपल्या समोर ठेवलेली आहे की असुरी संपत्तीचा त्याग करून दैवी गुण अंगीकारू शकतो, त्यालाच माणूस असं म्हणतात. इतर प्राणी स्वतःच्या स्वभावामध्ये फारसा बदल घडवून आणू शकत नाही, पण मनुष्य प्राण्याला मात्र चांगलं काय वाईट काय ह्याचं ज्ञान उपजतच असतं आणि त्याप्रमाणे तो आपल्याला वळण लावू शकतो. म्हणून क्रियमाण स्वातंत्र्याचा जो काही भाग आहे तो ह्याच ठिकाणी नेमका काय करायचा असतो, तर याच ठिकाणी त्या क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करायचा असतो. आपल्या बुद्धीवर सत्व रज तम या तिन्ही गुणांचे अगदी जन्मजातच कमी जास्त प्रमाणामध्ये संस्कार असतात आणि हे संस्कार आपल्याला ओळखता आले पाहिजे की चांगले कुठले आहेत, वाईट कुठले आहेत. योग वासिष्ठामध्ये सुद्धा आपल्या समोर एक श्लोक आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये दोन प्रवाह जे आहेत ते सतत वाहत असतात. एक शुभाचा प्रवाह आहे आणि एक अशुभाचा प्रवाह आहे. संत जे आहेत ते अशुभाचा प्रवाह पूर्णपणे आटवतात आणि शुभ प्रवाहाप्रमाणे स्वतःचं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. अज्ञानी माणूस कशाचाच विचार करत नाही आणि जसं जमेल तसा वागत राहतो. रजोगुणी माणसं जे आहे ते कधी शुभ कधी अशुभ या प्रवाहामध्ये काय होत राहतात, तर हेलकावे खात राहतात. वास्तविक पाहता या तिन्ही गुणांचा व्यवहार करत असताना आम्हाला उपयोग आहे, पण ह्या तिन्ही गुणांच्या ठिकाणी एक शुद्ध भाग आहे आणि दुसरा अशुद्ध भाग आहे. त्याला शबल असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग आता शबल म्हणजे जो अशुद्ध भाग आहे तेवढा अशुद्ध भागाचा त्याग करायचा आणि शुभ असणाऱ्या या तीन गुणांमधले जे काही प्रवाह आहेत, प्रेरणा आहेत, त्यांना मात्र आपल्या जीवनामध्ये आणण्याचा आपण काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाचा पिंड हा त्या त्या संस्कारानुसार बनलेला असतो. मंदाते सांगतात की मनुष्याचा स्वभाव हा 4 संस्कारांनी युक्त झालेला असतो. एक तो स्वभावतः पूर्वजन्मानुसार घेऊन आलेले स्वतःचे गुण, त्यानंतर ज्या आईवडिलांच्या पोटी तो जन्माला येतो, ज्या कुटुंबामध्ये तो वाढतो, तिथल्या अवतीभोवती असणारे जे कुटुंबीय आहेत त्यांच्या वागण्यातून त्याच्यावर झालेले संस्कार, त्यानंतर तो शाळेत जायला लागतो त्यावेळेला तिथं भेटणारे मित्र, त्यानंतर मित्रांचे आईवडील आणि शिकवणारे शिक्षक ह्यांच्या वागण्या बोलण्यातून त्याच्यावर काही संस्कार होत जातात आणि त्याच्यानंतर वयाच्या 18व्या वर्षानंतर, हल्ली तर एवढं वय वाढण्याची पण गरज नाही, लहानपणापासूनच मुलं आपण स्वतंत्र आहोत असं समजतात. मग स्वतःचे स्वतः समाजात वागायला लागल्यानंतर स्वतःचे स्वतः करून घेतलेले स्वतःवरचे संस्कार, या 4 संस्कारांनी मनुष्याचं जीवन जे आहे ते तो व्यतीत करत असतो. मग आता ह्यामध्ये क्रियमाण स्वातंत्र्याला भरपूर वाव आहे. स्वतःच स्वतः कळायला लागल्यानंतर की मी काय काय माझ्यावर संस्कार करून घेतलेले आहेत, त्यातले चांगले कुठले आहेत, वाईट कुठले आहेत, वाईटाचा त्याग करून चांगल्याला जपणे हेही एक साधनच आहे. आणि ते साधन करायला त्यांनी काय केलं पाहिजे तर भरपूर प्रयत्न केला पाहिजे की आपल्यामध्ये अनुकूल असा बदल, साधनेला अनुकूल असा बदल करून घेण्याची साधकाला काय आहे तर निश्चित आवश्यकता आहे. नाहीतर इकडे वाचनही चाललेलं आहे, शिबिरही चाललेले आहे, भगवद्गीतेच्या 18 अध्याय मुखोद्गत आहेत,
पण डॉक्टर काका सांगतात स्वभावगत मात्र झालेले नाही। अशी फजिती जी आहे ती आमच्या ठिकाणी होऊ नये म्हणून साधकांनी अगदी तत्पर राहून स्वतःच्या स्वभावातले अवगुण जे आहे ते काढून टाकून सद्गुणांचा विकास जो आहे तो त्यांनी केलाच पाहिजे। आता श्रद्धेचे कितीतरी प्रकार अजून आपल्या समोर ठेवलेले आहेत। एक कुचकी श्रद्धा, बेचव श्रद्धा, अंधश्रद्धा, विकृत श्रद्धा आणि डोळस श्रद्धा। आता रजतम गुणांनी युक्त असतात त्यांच्या ठिकाणी विकृत श्रद्धा, बेचव श्रद्धा या प्रकारच्या श्रद्धा असतात। कोणावरही विश्वास ठेवायचा, सिद्धी वगैरे ज्यांना प्राप्त झालेले आहेत त्यांच्या सिद्धीच्या चमत्काराच्या मागे मोहाने धावत जायचं। आता त्यामागे धावण्याचं कारण काय असतं तर मला प्रपंचातलंच काहीतरी हवंसं आहे असं वाटतं आणि म्हणून त्यांच्या मागे धावत जातात। या प्रकारच्या किंवा विकृत श्रद्धा, देवधर्माचं सगळं काही करायचं आहे परंतु ते स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी करण्याचा विचारच नसतो। तर जो मला माझ्या विरुद्ध वागणारा शत्रू वाटतो त्याचं वाटोळं व्हावं म्हणून सुद्धा काही श्रद्धा ज्या आहेत त्या ठिकाणी जोपासल्या जातात आणि त्याप्रमाणे काय केलं जातं तर त्या प्रकारचा देवधर्म जो आहे तो केला जातो। दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि सामर्थ्य ह्यांचा प्रभाव ज्याच्या चित्तावर आहे त्यांच्याकडून ज्या श्रद्धा विकसित होतात त्या तामसी किंवा राजसी ह्याच प्रकारच्या असतात। आता राजसी ज्यांची श्रद्धा आहे ते ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी काहीतरी मिळावं म्हणून यज्ञ, दान, धर्म या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून त्या पद्धतीचे यज्ञ, कर्म, तपश्चर्या करायला सुरुवात करतात। सकाम उपासना असं त्याचं थोडक्यात नाव। की देवाची भेट हा जो विचार आहे तो त्यांच्या ठिकाणी कमी असतो परंतु देवाजवळचं जे वैभव आहे ते मात्र यांना मनापासून हवं असतं आणि म्हणून सकाम उपासनेच्या मागे लागणारे हे राजसी लोक असतात। आता तामसी जे आहेत ते देवाचं करत असताना असतात देवीचे उपासक, मग नरबळी द्यायचा, पशुबळी द्यायचा कशासाठी? एक तर स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी चकार लावून, नाही तर इतरांचं वाटोळं व्हावं म्हणून। मग त्यामध्ये करणी, भानामती यासारख्या सुद्धा याला समर्थांनी कुविद्या म्हटलेलं आहे। अशा कुविद्या सुद्धा शिकतात आणि अविद्येतून दूर होणाऱ्या ब्रह्मविद्येपासून दूरच राहतात पण कुविद्येने ती जी अविद्या आहे ती अधिकच त्यांची गडद होत जाते। या प्रकारचे काही जण असतात। काही जण तपश्चर्या करतात। आता ती तपश्चर्या करत असताना इथं भगवंत म्हणतात की त्यांच्या प्रारब्धाने मी त्यांना भरपूर खायला प्यायला दिलेलं आहे परंतु तरी सुद्धा इतके उपास तपास करून आतमधला जो मी आहे त्याला ते कृश करण्याचा प्रयत्न करतात। भगवंत बोलतायत मला कृश करतात म्हणजे काय करतात तर आतमधला जो जीवात्मा आहे त्याला अशा अनेक कडकडीत उपासना, तपश्चर्या, उपास तपास करून काय करतात तर त्याला कृश करतात। आणि छांदोग्य उपनिषदामध्ये आपल्या समोर एक ठेवलेला आहे, एक प्रयोग केलेला आहे। त्याला समजून सांगत असताना श्वेतकेतूला त्याच्या वडिलांनी एक दिवस सांगतात त्याला काही खाता न पिता ये आणि मग तुला मंत्र वगैरे जे शिकवलेले आहेत ते आठवतात का बघ। तर त्या ठिकाणी त्याला काहीही आठवत नाही। म्हणजे अन्न जर पोटात नसेल तर त्याला शिकलेल्या विद्येचं सुद्धा विस्मरण होतं। मग या ठिकाणी भगवंताची भेट घ्यायची आहे तर ती भेट कशामुळे होणार आहे तर तत्वज्ञानाचा विचार करता करताच आम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागतं। मग आता तेच तत्वज्ञान जर इतके कडकडीत उपास करून आम्हाला आठवत नसेल आणि आमची शारीरिक तब्येत सुद्धा जर त्यामुळे ढासळत असेल तर पुढच्या साधना आमच्याकडनं कशा होणार आहेत। म्हणून असे स्वतःचे हाल कधीही माणसाने करून घेऊ नये। याचा अर्थ आम्ही उपासच करू नये असं आहे का तर असंही अजिबात नाही।
समर्थांचा समास आपण अवश्य वाचून काढावा. साधकाच्या याच्यामध्ये ते म्हणतात, बहुत अन्न सेवू नये, बहुत खाऊ नये हे बरोबर आहे, पण त्याच्याच बरोबर अति खावं असं सुद्धा नाही. जडत्व येईल एवढंही खायचं नाही आणि अंतःकरणाला विचारशक्तीच प्रदान करणार नाही असे उपास सुद्धा करायचे नाही. तर ह्याचा सुद्धा तोल आणि ताल जो आहे तो आम्ही सांभाळला पाहिजे. शरीरावर प्रेम आणि शरीराचं कौतुक किंवा त्यांचे हाल करणे या दोन्हीही गोष्टीचा साधनेशी काहीही संबंध नाही. साधना जी करायची आहे ती आम्हाला अंतःकरणाच्या साहाय्याने करायची असते आणि म्हणून त्या अंतःकरणाला, आणि अंतःकरण कशातून बनतं तर आपण जे अन्न वगैरे खातो त्याच्यातला अत्यंत सूक्ष्म भाग आहे, त्याच्याने आमचं अंतःकरण पुष्टतुष्ट होत असतं असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढचे जे 7 ते 13 श्लोक आहेत त्यामध्ये आहार आणि यज्ञ सात्विक असावेत. मी जर स्वतःला सात्विक साधक म्हणत असेल तर माझं आहार विहार हे कसं पाहिजे तर सात्विक असलं पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे. आता 3 प्रकारचा आहार आहे आपल्या समोर इथं. 8, 9 या 2 श्लोकामध्ये आणि 10 या 3 श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आता 8व्या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की जे सत्वगुणी आहेत ते आपलं आयुष्य, बुद्धी, चित्तातलं धैर्य, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांना वाढविणारा असा जो आहार आहे की जो आहार केल्यानंतर आम्हाला तुष्टी पुष्टी प्राप्त होईल ह्या पद्धतीचा आहार घेण्याचा ते प्रयत्न करतात. मग ते कसं आहे तर रसयुक्त आहे, स्निग्ध आहे, शरीरात स्थिरपणाने राहणारं आणि शरीराला तेज आणि बल प्राप्त करून देणारं असा जो आहार आहे त्याला सात्विक आहार असं म्हणतात. आता सात्विक आहाराचा या ठिकाणी उल्लेख आला म्हणून प्रत्यक्ष पाहिलेला सात्विक आहाराबद्दल सांगते. अकोल्याला असताना वर्षातून एकदा डॉक्टर काका आणि वर्षातून एकदा मंदाताई असे दोघांचे ज्ञानयज्ञ जे आहे ते घेण्याचा आमचा प्रयत्न असायचा. त्यानिमित्ताने ते घरी उतरायचे आणि त्यामुळे संतांचं आहार विहार कसा असतो हे अगदी जवळून पाहायला मिळालंय. आता घरी उतरलेले असले तरी सुद्धा इतर जे आमचे मित्रमंडळ आहे म्हणजे साधक मित्रमंडळ त्यांच्याकडे सुद्धा काका मंदाताईंना जेवायला बोलवलं जायचं. आता संत घरी येणार म्हटल्यानंतर डावीकडे उजवीकडे 3-4 पदार्थ या पद्धतीने ते ताट जे आहे ते अत्यंत रुचकर पदार्थांनी भरलेलं असायचं. मग आता त्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर जेवण पूर्णपणे संपत आल्यानंतर डॉक्टर काका अर्धी पोळी आणि ताक खायचे आणि ताकाने सत्वगुण वाढतो. ते अतिशय रुचकर आणि छान असतं आणि दूध, दही, तूप, ताक हे सगळे आम्हाला बल प्राप्त करून देणारे, आतमध्ये आल्हाददायक वाटायला लावणारे असे हे पदार्थ आहेत. सगळ्यात शेवटी सगळे ते रुचकर पदार्थ संपवल्यानंतर मुद्दाम अर्धी पोळी आणि ताक किंवा ताक आणि भात या पद्धतीचा शेवटचा जो घास आहे तो ताक भाताचा असायचा. की आधीच्या सगळ्या चवी ज्या आहेत त्या तशाच जिभेवर रेंगाळत बसल्या तर दुसरेच गुण जे आहेत ते वरचढ होतात. म्हणून शेवटचा घास जो आहे तो सत्वगुणाचा असला पाहिजे. आणि मंदाताई शेवटी साधारण ताटात घ्यायच्या की अगं ही जर सगळी अशीच सवय आणि असेच चोचले जर जिभेला पुरवत राहिलो आपण तर साधनेला ते अत्यंत प्रतिकूल आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटी जिभेवरचा संस्कार सुद्धा सत्वगुणाचा व्हावा ह्याच्यासाठी फक्त साधवरण त्या घ्यायच्या. आता ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आणि असे पदार्थ
एक तर संत घरी आले म्हणून करावेत, किंवा देवाला नैवेद्य दाखवताना एवढे पदार्थ केले आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर जर आम्ही ते ग्रहण केले तर त्या सत्वगुण जो आहे तो तुमचा आमचा त्या ठिकाणी जागा होऊ शकतो. पण स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ज्या वेळेला असे पदार्थ करतो आणि आम्ही खात सुटतो त्यावेळेला त्या ठिकाणी रजोगुण जो आहे तो रजोगुणच तुमचा आमचा वर राहतो. आता रजोगुणाचं आहाराविषयीचं वर्णन करताना कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, तिखट, रुक्ष, दाहकारक आहार जो आहे तो रजोगुणी माणसाला प्रिय असतो. पापड पाहिजे, लोणचे पाहिजे, ठेचा पाहिजे, की जेणेकरून ते खात असताना सुद्धा नाकातोंडातून पाणी निघालं पाहिजे आणि नंतर सुद्धा त्याचं रूपांतर कशामध्ये आहे तर जळकी लागणे, ढेकर येणे, ह्या पद्धतीने तब्येत बिघडवून टाकणारेच हे पदार्थ आहे. कारण चविष्ट असतात आणि म्हणून ते जास्ती खाल्ले जातात आणि जास्ती खाल्ले की त्याचा परिणाम शरीराचं पोषण होण्याऐवजी तिथे रोग निर्माण करणे हाच होत राहतो. आणि म्हणून खारट, तुरट, आंबट, पापड, लोणची रोज पाहिजेच असा ज्या ठिकाणी आग्रह किंवा हट्ट असेल तिथे रजोगुणाचं प्राबल्य आहे हे ओळखायला हरकत नाही. आणि तमोगुणाचा आहार या ठिकाणी सांगितलेला आहे शिळं अन्न. गमतीने डॉक्टर काका म्हणतात की मुद्दाम पोळ्या जास्ती करायच्या, कारण आपण त्याला कुस्करा म्हणतो पण तिकडच्या भाषेमध्ये त्याला मनोहारी असं छान नाव दिलेलं आहे म्हणतात काका. शिळ्या पोळ्यांचा कुस्करा. आता ताज्या पोळ्यांचा कुस्करा तेवढा चविष्ट लागत नाही जेवढा शिळ्या पोळ्यांचा लागतो. पण असं जे 12 तास उलटून गेलेलं अन्न आहे ते शिळं झालेलं असतं आणि शिळं अन्न खाल्ल्याने बुद्धीला जडमुडता, आळस, सुस्ती या गोष्टी येतात. किंवा मद्य, मांस हे सगळं कशात येतं तर तमोगुणी माणसांचं ह्या पद्धतीचं खाणं की ज्याच्यातून सुस्तीच येते, आळस निर्माण होतो आणि जास्तीत जास्त झोपेमध्ये तो कालावधी जो आहे तो ते व्यतीत करत असतात. की ज्याला दुर्गंधी आलेली आहे असंही अन्न टाकून देण्याकडे त्यांची प्रवृत्ती नसते. तर त्या ठिकाणी ते पोटात जागा असो किंवा नसो पण आपल्याला जे आवडतं ना ते भांड्यातलं संपवलंच पाहिजे या पद्धतीने ते अन्न जे आहे निस्सत्व झालेलं ते खात राहतात. किंवा उष्ट अन्न खाणं, अपवित्र अन्न खाणं. आता अन्नाची शुद्धता कशात आहे तर त्याला इतर कोणांचा कमीत कमी स्पर्श झाला पाहिजे. आता आपण पाहतो की घरचं अन्न जे आहे ते सात्विक असतं कारण प्रेमाने बनवलेलं असतं. हॉटेलमधलं अन्न जे आहे त्याच्यामध्ये प्रेमापेक्षा त्यांच्या व्यवसायाला जास्ती प्राधान्य असतं आणि म्हणून त्याच्याने जरी पोट भरत असलं आणि ते जरी चविष्ट लागत असलं तरी सुद्धा ते खाऊन आमचा रजोगुणच पुष्ट होत असतो. सत्वगुण जो आहे तो त्या अन्नाने दबल्यासारखाच राहतो. आणि म्हणून काय खावं आणि काय खाऊ नये मी जर स्वतःला साधक म्हणवत असेल तर इतरांनी काय खावं काय खाऊ नये तो आपला प्रश्न नाही. पण आपण स्वतःला साधक समजत असू आणि आपलं साध्य जर ठरलेलं असेल की परमात्म तत्वाची प्राप्ती या नरदेह जाण्याच्या आधी झालीच पाहिजे तर स्वतःला घडवण्याची साधकाला अत्यंत काय आहे तर त्यांनी स्वतःला घडवण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. ज्याच्याने चित्ताची प्रसन्नता वाढते असं अन्न ग्रहण करावं आणि ज्याच्याने चिडचिड वाढते. आता भोगाची इच्छा खूप असेल तर ताटात पडलेले पदार्थ हा भगवंताचा प्रसाद म्हणून आम्हाला ग्रहण करता येत नाही. तर आधीच चित्तामध्ये ठरलेलं असतं की ही भाजी आणली तर ती अशी झाली पाहिजे आणि तशी झालेली ती दिसली नाही की ताट भिरकावण्याकडे काय होऊन जातो कल होऊन जातो. डॉक्टर काका गमतीने म्हणतात की मी व्यवसाय करत असताना घरातल्या लोकांनी असे सुदर्शन चक्र फेकल्यामुळे
कित्येक भगिनींच्या कपाळावर भेगा पडल्या होत्या, जखमा झाल्या होत्या आणि त्या टाके घालण्यासाठी किंवा ड्रेसिंग करण्यासाठी माझ्याकडे मग येत असत. ह्या पद्धतीचं वागणं जे आहे ते रजोगुणी माणसाच्या आहारातून आणि वृत्तीतून जे आहे ते प्रगट होतं. वास्तविक पाहता अन्न ग्रहण करत असताना उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म असा श्लोक आपण म्हणतो, पण तो म्हणतो नुसता, पण ह्या पद्धतीने की जोपर्यंत मला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत मला माझा देह सांभाळायचा आहे, मला ह्या जगतामध्ये काही ऋण फेडायची आहेत, त्याच्यासाठी माझा देह जो आहे तो मला सांभाळायचा आहे असा विचार त्या ठिकाणी कमी असतो. फक्त मी आणि माझं हा विचार जो आहे तो मात्र त्या ठिकाणी जास्ती झालेला असतो. आता यज्ञ कर्म करत असताना सुद्धा काय आहे तर साधकांचे ज्यांचं ध्येय सात्विकी श्रद्धा आहे, ज्यांच्या ठिकाणी ती निर्माण झालेली आहे, ते यज्ञ कर्म करतील, पण इदम न मम असं प्रत्येक ठिकाणी त्यांचा भाव असणार आहे की श्री गुरूंनी सांगितलं आहे म्हणून हे चाललेलं आहे, भगवंताची आज्ञा आहे म्हणून हे चाललेलं आहे, त्यांनी मला आरोग्य संपदा दिलेली आहे, त्यांनी मला धनसंपदा दिलेली आहे, जे काही आहे ते त्याचंच आहे आणि म्हणून त्याच्या प्रित्यर्थ त्याचा व्यय झाला पाहिजे म्हणून चाललेले त्यांचे यज्ञ असतात. रजोगुणी श्रद्धा जिथं विकसित झालेली आहे, राजसी श्रद्धा जिथं विकसित झालेली आहे, त्यांच्याही घरोघरी यज्ञ चाललेले असतात, पण ते संकल्पपूर्वक चाललेले असतात, इतरांना दाखवण्यासाठी मिरवण्यासाठी चाललेले असतात. तुम्ही तो एकपट केलेला असेल म्हणजे 10 लोक तुमच्याकडे जेवायला आलेले असतील सत्यनारायण पूजेला, तर माझ्याकडे मी 50 लोकांना बोलावून ती सत्यनारायणाची पूजा मोठ्या प्रमाणात केली असं इतरांना दाखवण्यासाठीचे यज्ञ करतानाचे स्वतःचे काढलेले फोटो म्हणजे मिरवण्यासाठी चाललेले यज्ञ आणि सकामता या गोष्टी ज्या आहेत त्या राजसी श्रद्धा जिथं विकसित झालेली आहे त्यांच्या ठिकाणी असतात. आणि तमोगुणी जे आहे ते यज्ञही करतील, देवाची उपासनाही करतील, पण त्यांची डिमांड जी आहे ती देवाकडे ती वेगळीच असते. एक तर कोणाकडनं मृत्यू नको, माझ्या सत्तेला धक्का लागू देऊ नको, या प्रकाराने त्यांच्या ज्या उपासना आहेत त्या चाललेल्या असतात. इतरांचं नाश करण्यासाठी एक तर चाललेले असतात किंवा स्वतःची सत्ता कायमची राहावी म्हणून त्या ठिकाणी चाललेल्या त्या सगळ्या उपासना असतात. आता आलाय चातुर्मास येण्यातच आहे आणि त्या वेळेला काहीतरी व्रत वैकल्याचा नेम 4 महिने आम्ही सगळेजण पूर्वापार पासून करत आलेले आहोत. आता कशासाठी हे व्रत वैकल्य आहेत ते जरूर करायचे आहेत, पण स्वतःला वळण लावण्यासाठी की 4 महिने तरी पद्धत होती पूर्वी की 4 महिने घरात कांदा लसूण नाही. कशासाठी? एक तर पावसाळ्यामध्ये कांदे चांगले राहतही नाहीत आणि बातूळ असल्यामुळे ते खाऊ पण नाहीत, हे त्याच्या मागचं एक कारण आहे. आणि दुसरं की 4 महिने सत्वगुण वाढीस लागणारे असे जे पदार्थ आहेत, सणवाराचे दिवस आहेत, त्यामुळे भगवंताला नैवेद्य करायचा असतो म्हणून 4 महिने तरी या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवावं. आता हे पदार्थ खाऊन उग्र वास असणारे असे जे सगळे पदार्थ आहेत त्या पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्रत वैकल्ये करावी परी कोठेन ती मिरवावी, ध्यानी मूर्ती आठवावी रामकृष्णाची असं काकांची एक ओवी आहे की व्रत वैकल्य जरूर करायची आहेत, पण ती मिरवण्यासाठी नाही, इतरांना दाखवण्यासाठी नाही. तर मग कशासाठी करायची आहे? तर राम आणि कृष्णाची भेट व्हावी म्हणून. उद्देश काय आहे? तर सत्वगुणी माणसाचा उद्देश जो आहे तो देव भेटीचा आहे. रजोगुणी माणसाचा यज्ञ दान करण्याकडचा जो कल आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर मला अधिक मिळावं आणि इतरांना ते दाखवावं म्हणून आहे. आणि तामसी प्रवृत्तीचे लोक जे आहेत तेही या प्रकारचे यज्ञ दान करतात, पण हेतू जो आहे तो तिघांच्याही श्रद्धेचा वेगळा वेगळा असतो.
आणि आपण आपल्या ठिकाणी हे सगळं तपासण्याचं काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. आता पूर्वीसारखे खूप व्रत यज्ञ हे कलियुगामध्ये कोणी करूही शकत नाही आणि कलियुगासाठी ते साधनही सांगितलेलं नाही. तर मग कलियुगामध्ये काय आहे तर चातुर्मासाचं वगैरे 4 महिने काहीतरी नियम करायचे. त्यानंतर आपले कुळाचार कुळधर्म जे आहे ते सकामता बाजूला सारून करण्याचा प्रयत्न करायचा आणि जे काय करायचं आहे ते नामस्मरणाच्या साहाय्याने करायचं. नाम घेता घेता करायचं. नामे क्रिया कर्म नामे नेम धर्म असं आपल्या समोर सांगितलेलं आहे की असं जो नामस्मरणाच्या अनुसंधानात राहून आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म करत राहील त्याचा भव श्रम निवारिला की तो या भवातून आणि त्याच्या होणाऱ्या सगळ्या कटकटीतून सुटण्यासाठी काय होतं त्याला तर मदत होते. आणि म्हणून दान करण्याची सुद्धा तिघांची पद्धत वेगळी वेगळी. तामसी श्रद्धा असेल तर काय, राजसी श्रद्धा असेल तर काय आणि सात्विक श्रद्धा असेल तर काय. आता सात्विक श्रद्धा करणारा जो दान करतो तो सत्पात्री दान करतो, फार महत्वाचं आहे. आणि सत्पात्री दान करताना श्रद्धया देयम असं उपनिषदांनी सांगितलेलं आहे की अश्रद्धेने देऊ नका. अश्रद्धेने दिलं तर त्याचं फळ फारसं मिळत नाही, पण श्रद्धेने जर दान दिलं तर चित्तशुद्धीचं, अहंकार लयाचं, अंतःकरण शुद्धीचं फळ जे आहे ते मिळतं. मग सात्विक जे आहे ते कुठल्या श्रद्धेने दान देतात. अरे भगवंताने जर मला एवढं दिलेलं आहे तर त्यामागे त्याचा काहीतरी उद्देश असला पाहिजे. ह्या धनाचा उपयोग इतर जे कोणी गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी, भगवंताचे उत्सव करण्यासाठी, भगवंताचं वैभव वाढवण्यासाठी मला मिळालेल्या या संपत्तीचा उपयोग झाला पाहिजे. आता संपत्ती अनेकांना मिळते पण मनाची श्रीमंती जी आहे ती फार कमी लोकांजवळ असते. धनवान पुष्कळ असतात पण मनाची श्रीमंती असणारे जे आहेत ते मात्र फार कमी असतात. मग आता सात्विक श्रद्धा ज्यांच्या ठिकाणी विकसित झालेले आहे त्यांना जर प्रारब्धाने भरपूर धन मिळालेलं असेल तर ते विनियोग करताना सुद्धा त्यांच्या ठिकाणी मनाची श्रीमंती असते. आपल्यासोबत 4 लोकांना या चांगल्या गोष्टीचा उपयोग व्हावा म्हणून आपल्याला मिळालेल्या संपत्तीचा विनियोग ते करत असतात. मग आता प्रारब्धाने 4 व्हीलर घेण्या इतकं संपत्ती त्यांना प्राप्त झालेली असेल तर उठून एकटेच कुठं ते फिरायला जात नाहीत. तर आपल्यासोबत आपल्यासारखे 4 मित्र त्यांना घेऊन सत्संगात जाणं, शिबिरात जाणं आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला नेतो असं यत्किंचितही न मिरवणं. म्हटले जरी ते अरे भगवंताने दिलेलं आहे, भगवंताची इच्छा आहे, भगवत कार्यासाठी त्याचा विनियोग करायचा आहे, ह्या पद्धतीने त्यांची ती धारणा असते. रजोगुणी लोक असतील तर मिळालेलं वैभव जे आहे ते वैभव मी मिळवलेलं आहे, माझ्यासाठी आहे आणि प्रत्येक गोष्ट आधी मी माझ्यासाठी वापरणार आहे, ह्या पद्धतीचे त्या ठिकाणी भाव असतात. मग दान जरी द्यायचं असेल तरी ते दान देताना माझ्या नावाची फरशी या ठिकाणी लागली पाहिजे, माझं नाव बोर्डवर दिसलं पाहिजे. या पद्धतीने देण्याच्या आधीच काय आहे तर स्वतःचं नाव त्या ठिकाणी, नाव लौकिक वाढवण्याची इच्छा त्या ठिकाणी आहे. आता सात्विक लोक दान देताना की उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला सुद्धा कळू नये असं म्हणतात. डॉक्टर काकांचाच एक अनुभव सांगते. काकांसोबत आम्ही नातेवाईक मंडळी जी आहे ते आम्ही आपेगावला एकदा गेलो होतो. औरंगाबादला काकांचे कार्यक्रम सुरू होते आणि मग आपेगावला त्या ठिकाणी गेलो. आता त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा जो काही त्या काळचा वाडा होता त्याचं दुरुस्तीकरण वगैरे चाललेलं होतं, तिथल्या मंदिराचं आणि त्या वाड्याचं.
मग तिथं पावती पुस्तक घेऊन काही जण बसलेले होते. आता डॉक्टर काकांनी तिथे गेल्यावर सुद्धा पावती फाडली, पण ती जी पावती फाडली ती माझ्या बहिणीच्या मिस्टरांच्या नावाने, आणि नंतर त्यांना ती देऊन टाकली. अहो काका, तुम्ही पैसे दिले आणि ती पावती का बरं आमच्या नावाने फाडली असं त्यांनी विचारल्यावर, आपलं नाव कुठेही दान धर्म करताना घालू नये, त्या जागी दुसऱ्याच्या नावाने ते द्यावं असं त्यांनी तिथं सांगितलं. आपल्या कृतीतून सुद्धा हे संत जे आहेत ते सत्वगुण कसा वाढवावा ते तुम्हाला आम्हाला दाखवून देतात. नाही तर आपण इतरांकडनं मिळालेले पैसे सुद्धा आपल्या नावावर त्या ठिकाणी घालण्याचा मोह रजोगुणी माणसाला होऊ शकतो. मग रजोगुणी माणसाचं जे काही दान धर्म चाललेलं आहे त्याच्या मागे परत परत तेच आहे की नावलौकिकाचा भाग, सकामता, मिरवणे, हे सगळं त्यांच्या ठिकाणी आहे. आणि तमोगुणी माणसांनी आता ते दान सुद्धा कुठलं करतील, काय करतील, जे काय करतील ते फारच त्यांच्या ठिकाणी विचित्र पद्धतीने असतं की इतरांना सुद्धा त्याचा त्रास होईल आणि स्वतःच सुद्धा कल्याण होणार नाही, ह्या पद्धतीने समाजातल्या कटकटीच अजून वाढवून ठेवणे, या पद्धतीने त्यांचं सगळं चाललेलं असतं. मग उपासना करतील तरी सुद्धा त्या उरकल्यासारख्या दिखाऊपणाने त्यांच्या चाललेल्या राहतील. पण सत्वगुणी माणूस जो आहे तो अखंड नामोपासने, ध्यानोपासनेमध्ये राहत असला तरी सुद्धा ते मिरवणे हा भाग मात्र त्याच्या ठिकाणी अजिबात नसतो. मग सात्विक श्रद्धा काय आहे, राजसिक श्रद्धा काय आहे, तामसिक श्रद्धा काय आहे, आणि दान धर्म करत असताना माझ्या मनात नेमका कुठला उद्देश आणि हेतू आहे हे या माध्यमातून मला तपासायचं आहे. आणि कुठं मी काही चुकत असेल ह्या पद्धतीने, आता असिपदाचा अनुभव घेण्यासाठी भगवंत सातत्याने सांगतायत की दैवी गुणसंपदा पाहिजे, दैवी गुणसंपदेचा अधिकारी सत्वगुणी माणूसच होऊ शकतो. आणि म्हणून माझ्या स्वभावामध्ये सत्वगुण वाढता आहे की नाही, सात्विक श्रद्धा जी आहे ती चढती वाढती आहे की नाही, हे मी तपासण्याचं सतत काम करणे, ह्याला साधना असं म्हणतात. मग आता स्वतःच्या ठिकाणच्या वृत्तींचा अभ्यास ह्या पद्धतीने करायचा आहे की मला काय खावंसं वाटतं, म्हणजे माझ्यातला कुठला गुण आता वर आलेला आहे आणि तो गुण वर ठेवून माझं भलं होणार आहे का नुकसान होणार आहे हेही त्या ठिकाणी लगेच लक्षात जर आलं तर आम्हाला आवर घालता येईल. आणि श्री गुरूंनी, भगवंतांनी त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून आमच्या समोर ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या देऊन ठेवलेल्या आहेत. आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे स्वयं सूचना करणे, हे माझ्या ठिकाणी करायला मला जमलं पाहिजे. आणि असं ज्याला जमेल, जो स्वतःवर लक्ष ठेवतो तो लवकर प्रगती साधतो, आणि इतरांवर लक्ष ठेवणारा मात्र कुठंतरी अडकून पडतो. आणि असं माझ्या ठिकाणी होऊ नये असं वाटत असेल तर माझ्या वृत्ती मी तपासल्या पाहिजेत. जय जय रघुवीर समर्थ.